या आहे शिवपुरी गावातील अरुण माने यांचे क्षेत्र, ज्यात त्यांनी शेळ्यांच्यासाठी चारा व्यवस्थापन केलेला आहे. तर त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडे माहिती घेऊया की त्यांनी काय काय लावलंय आणि किती फुटी सरी आहे, किती फुटावर त्यांनी तुझी लागण केल्या, काय काय कसं केलं जरा विचारूया. टोटल 20 गुंठ क्षेत्र आहे आपलं. 20 गुंठ क्षेत्र आहे. जवळपास 9 ते 10 प्रकारचे बियाणं आपण घेतलं. म्हणजे तुमचं शेळीपालनचं अजून 3 महिन्यात नियोजन आहे, त्याच्या आधी तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन केलंय. बरोबर. किती फुटी सरी आहे काय? जवळपास 4 फुटी सरी सोडल्या. 4 फुटी सरी सोडल्या. आणि ही कोणतं बियाणं आहे? V1 नावाचं तुते आहे. हा, V1 नावाची व्हरायटी आपण निधी गोट फार्म वरून आणलेले, फलटण वरून बर ऑर्डर केले. बर. किती फुटावर लावलंय? हे जवळपास 2 फुटावर 2 फूट आणि असं 4 फूट, मग 4 बाय 2 फुटावर 4 बाय 2 एक फुटावर कांडे लावले. बर, ह्या 3 सऱ्या तुम्ही लावल्यात. हा. बर. ती कसं केलंय काय? ते पण आपण सोबाबा लावलेलं आहे. ह्यात आपण ओडिसी नावाचा शेवगा लावलाय, फक्त पाला खाण्यासाठी. बर, आवडीनं शेळ्या 4 फुटाची सरी आणि 2 फुटावर प्रत्येक रोप घेतले. रोप टोकून लावलंय काय? हा. बर. काय लावलंय? आणि ह्या 3 सरी आपण स्मार्ट नेपियर लावलंय का? हा. स्मार्ट नेपियर. ठीक आहे. इथं काय लावलंय? या पुढं इथं आपण सरस्वती कॉम्बो लावलं. हे सरस्वती कॉम्बो वैशिष्ट्य असं आहे की ह्यात बाजरी, मक्का कॉम्बिनेशन हत्तीगावात आहे. ओके. सरस्वती कॉम्बो. इथं आपण सरस्वती कॉम्बोच लावणार आहे इथं सुद्धा. ओके. सरस्वती कॉम्बो. आणि हे पुढे नियोजन चाललंय. आपण दशरथ घास टाकणार आहे. बर, दशरथ घास. हा, दशरथ घास. बर. आपण मेथी घास लावणार आहे. मेथी घास. हा. बर, मेथी घासचं नियोजन आहे. तर 3 सऱ्या बघू शकताय तुम्ही. 3 रोप आपण मारवेल लावणार आहे. मारवेल गवत. हा. बर. आणि इकडं आपण आता इथं आपण शेवरीचं नियोजन करणार आहे. शिवरी. या 2 ओप्याला आपण शेवरीचं नियोजन करणार आहे. तुमचं किती शेळ्यांचं नियोजन आहे? आमचं 10 शेळ्यांचं नियोजन आहे. 10 शेळ्यांचं नियोजन आहे. तर बघू शकताय त्याने आपल्याला दशरथ घास, मेथी घास, तुती, शेवरी, स्मार्ट नेपियर, सरस्वती कॉम्बो, शेवगा, मार्वेल, शुबाबळ, वेगवेगळी व्हरायटी तिने शेतामध्ये केलेली आहे. 20 गुंठ क्षेत्र आहे. 10 शेळ्यांचं त्यांचं नियोजन आहे. आणि इकडं अजून मेथी घास ती लावायचं चालू आहे. चारा व्यवस्थापन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे छान प्रकारे. पुढल्या वाटचालीसाठी त्यासने आम्ही शुभेच्छा देतो.